डॉक्टर साहेब, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की 10वी नंतर एकतर डॉक्टर बनण्यासाठी तिथनच 10वी नंतर काय तयारी करावी लागते, नंतर 12वी नंतर काय तयारी करावी लागते, आणि एकदा MBBS झाल्यानंतर सुद्धा पुढे समजा काही म्हणजे MD किंवा MS बनायचं, त्याविषयी तुम्ही आम्हाला जरा डिटेलमध्ये सांगाल का? मेडिसिन हे असं एक क्षेत्र आहे, तुम्हाला आयुष्याची कमीत कमी 12 ते 14 वर्ष खर्च करायची आहेत तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना. सो 10वी नंतरची 2 वर्ष म्हणजे 11वी 12वी, त्याच्यानंतर एंट्रन्स एक्झाम, त्याच्यानंतर MBBS आणि इंटर्नशिप पकडूनची 5.5 वर्ष. मग आपल्याकडे एक बॉन्ड नावाची सिस्टीम असते की तो बॉन्ड तुम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये 1 वर्ष काम करायचं, त्याच्यानंतर तुम्हाला परत एकदा एंट्रन्स एक्झाम देऊन MD किंवा MS करायचं असेल, म्हणजे ज्याला आपण स्पेशलायझेशन म्हणतो, त्याच्यासाठी परीक्षा द्यायला लागते. असं नाही की त्या परीक्षेत तुम्हाला हवे तितके मार्क मिळून हव्या त्या मेडिकल कॉलेजला किंवा हॉस्पिटलला ते करायला मिळेल. MBBS झाल्यानंतर जेव्हा तुम्ही MD किंवा MSला ॲडमिशन घेता तेव्हा तर तुम्ही 36 तास 48 तास 4-4 दिवस ऑन कॉल असता. ऑन कॉल म्हणजे एक 9 ते 6 रुटीन जे असतं तसं काहीही नसतं. म्हणजे सोमवारी सकाळी तुमची 8 वाजता ड्युटी चालू झाली तर गुरुवार रात्री किंवा शुक्रवार सकाळपर्यंत तुम्ही पेशंट्स मॅनेज करत असता. OPD मधले, ॲडमिट झालेले, इमर्जन्सीमधले, अशी सुद्धा सिच्युएशन असते. तर MD किंवा MSची 3 वर्ष असं म्हणून तुम्ही जर 10वीचा हिशोब पकडला तर 16व्या वर्षी जेव्हा तुम्ही सुरुवात करता 32व्या वर्षी तुम्ही ह्या दुनियेत एक स्पेशालिस्ट म्हणून तुमचा प्रवेश होतो. आयुष्याची एवढी वर्ष आपण ह्यात घालायला तयार आहोत का? आज पैसा हा विषयच नाही, तो आपण बाजूलाच ठेवून देऊ, पण आयुष्य खर्च करणं. लोकल बंधन, तुमचा मित्र तुमच्या मदतीला.